साहेब आता हे जे पाणी सोडलेलं आहे ते कुठल्या चारीला पाणी सोडले? गोड शाखा. गोड शाखा. सकाळी किती वाजता पाणी सोडले? 7 वाजता. आता किती क्युसेक्स सोडले पाणी? 50 क्युसेक्स. किती दिवस पाणी चालणार आहे? 20 दिवसाचं रोटेशन. तुमचं काय नाव आहे? दत्तात्रय गायकवाड. साहेब तुमचं काय नाव आहे? 10 मिनिटं कमी असतं. कोणाचा फोन चालू आहे? नाही कोण साहेब? बरोबर आहे. 7 वाजता पाणी सोडणार होते ना? चिखले साहेब 7 वाजता पाणी सोडणार होते ना? कोकणे साहेब. कोकणे साहेब हॅलो, स्पीकर ऑन करा. स्पीकर ऑन. कोकणे साहेब. कोकणे साहेब हॅलो. कोकणे साहेब 7 वाजता पाणी सुटणार होतं ना? अहो पाणी 7 वाजता सुटणार होतं. 7 वाजता. मग आता किती वाजता सोडलंय? बरं ठीक आहे, हरकत नाही. तुमचं अभिनंदन सर. आता एक कुठला म्हणजे कालवा कुठला आहे हा? गोड शाखा. साहेब किती दिवसासाठी पाणी सोडलेलं आहे? हां रोटेशनचं डिटेलिंग तुम्हाला मिळेल ना साहेब? हा बघ किती दिवस म्हणजे 4 दिवस 8 दिवस? नाही ना, डिटेल बघावं लागेल सर. बरं ठीक आहे, हरकत नाही सर. किती क्युसेक्स वेगाने सोडलंय? आता हे आपण 100 क्युसेस वगैरे सोडले. अच्छा ठीक आहे साहेब, धन्यवाद. शेतकऱ्यांची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. हां ठीक आहे, धन्यवाद साहेब, धन्यवाद. ठीक आहे सर 1 मिनिट मी कॉल करतो परत. कोकडी प्रकल्पाच्या डिंबे धरणातून या ठिकाणी पाणी येडगाव धरणामध्ये सुरू आहे आणि घोड शाखेमधून पाणी सोडलं जावं म्हणजे लौकी असेल, तोरंदळे असेल, ही पूर्व भागातील गावं आहेत. ह्या गावांना पाणी शेतकऱ्यांचे पिकं करपत आहेत अशा प्रकारची मागणी होती. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून पाणी सोडलं जावं अशी मागणी केली होती. आणि आज तारीख आहे 14 तारखेला सकाळी या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. आता या कालव्याला पाणी सोडावं मागच्या वर्षी देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. देवदत्त निकम, माऊली खंडागळे ह्या मंडळींनी आंदोलन केलेलं होतं. देवदत्त निकम यांची आज देखील मागणी होती की हे पाणी सोडलं जावं. देवदत्त निकम यांची मागणी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठीच होती आणि वळसे पाटलांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठीच पाणी सोडलेलं आहे. आता ह्या 2 नेत्यांमध्ये राजकीय द्वंद्व सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाणी सुटलं आहे याबद्दल वळसे पाटलांना धन्यवाद. आणि देवदत्त निकम यांनी देखील पाठपुरावा केला, पाणी सोडण्याची मागणी केली होती, त्यांनाही धन्यवाद आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो ते याचसाठी की शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी, अन्याय होणाऱ्या लोकांसाठी न्याय मिळवून द्यावा. आता या कालव्याला पाणी सोडल्यामुळं पूर्व भागातील म्हणजे लौकी असेल, थोरंदळे असेल, मांजरवाडी असेल, या सगळ्या गावांच्या परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. या तालुक्याचे आमदार जे आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, आपण शेतकऱ्यांचा दुवा घेतला. आपण नेहमी शेतकऱ्यांसोबत असताय, आपल्याला मनापासून धन्यवाद. आता या ठिकाणी जलसंपदा विभागाचे कर्मचारी आहेत, त्यांनी पाणी सोडलेलं आहे. आता कुठल्या कुठल्या गावाला नक्की या पाण्याचा उपयोग होणार आहे आपण जरा जाणून घेऊया. सर नमस्कार. आता जे पाणी सोडलेलं आहे हे पाणी कुठल्या कुठल्या गावांना या पाण्याचा उपयोग होणार आहे? कळम, लौकी, थोरंदळे, चांडवली, मांजरवाडी, जाधववाडी, रांजणी, भराडी आणि नागापूर जवळी. अच्छा. किती क्युसेक्स वेगाने पाणी सोडले हे? आता हे सध्या 80 क्युसेक्स वेगाने 100 चालू करू. थोड्या वेळातच 100 किती दिवसासाठी वगैरे असं काही? आवर्तन तसं सर 20 दिवसांसाठी असतं. अच्छा. पण आपण उन्हाळ्याचं आवर्तन सरांचं जर प्रोसिजर कसं आहे ते पाहून आपण त्यात बदल होऊ शकतो. चला आपण पाहतोय अधिकारी सांगतायत पाणी सोडण्याचं जे नियोजन आहे आता 80 क्युसेक्सनी पाणी सोडलेलं आहे आणि नंतर त्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. मनापासून तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना धन्यवाद. आणि देवदत्त निकम तुम्ही देखील शेतकऱ्यांसाठी नेहमी भांडत असता, तुम्हालाही धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, आता कालव्याला पाणी सुटलेलं आहे. शेती पिकं तुमची करपून गेलेली असतील, ऊस असेल, मका किंवा इतर कुठलीही पिकं, आता त्याला पाणी द्या. यंदा उन्हाळा कडक आहे, पाऊस उशिरा पडण्याची शक्यता आहे. पाण्याची जपून वापर करा, पाण्याचा योग्य वापर करा.
अशीच विनंती. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, कळंब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.